नमस्कार. मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या सर्वांचं या विद्यार्थी विशेष शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण या विद्यार्थी विशेष शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 11वी विषय भूगोल मधील नमुना सराव प्रश्नपत्रिका 80 गुणाची तीही उत्तरासह आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ती संपूर्ण संविधान तक्त्यावर आधारित अशी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. इयत्ता 11वी नमुना सराव प्रश्नपत्रिका संविधान तक्त्याला अनुसरून संविधान तक्त्यावर आधारित अशी ही प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेची संपूर्ण उत्तर पत्रिका मॉडेल आन्सर पेपर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास जास्त मार्क मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी ही प्रश्नपत्रिका निश्चितच तुम्हाला फायदेशीर ठरेल. उत्तर पत्रिका कशी लिहावी याचं मार्गदर्शन तुम्हाला या उत्तर पत्रिकेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यापूर्वी आपण जर माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे माझे प्रत्येक शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला अपडेटच्या स्वरूपात पाहायला मिळतील. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण पाहूया इयत्ता 11वी 80 मार्काची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहूया. या ठिकाणी आपल्याला या 11वीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पाहायला मिळते. यामध्ये एकूण 1 ते 7 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो अ, ब, क आणि ड या स्वरूपात असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यासाठी आहेत 20 गुण. प्रत्येक प्रश्न 5 मार्कासाठी आहे आणि त्यात अ, ब, क, ड असे 4 प्रश्न तुम्हाला 20 गुणांसाठी विचारले जातील. प्रश्न दुसरा आहे 6 पैकी 4 कारणे लिहायचे 12 मार्कासाठी. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला दिसतोय 5 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे प्रश्न लिहायचे 9 मार्कासाठी. प्रश्न चौथा अ प्रश्न आहे जगाचा नकाशा तुम्हाला दिला जाईल आणि तो आपल्याला भरायचा आहे. यामध्ये 8 पर्याय दिले जातील, 6 पर्याय निवडून लिहायचे आहेत. ते आहे 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 5 ब आहे आलेख किंवा नकाशावर आधारित एखादा तुम्हाला आलेख नकाशा दिला जाईल, त्यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातील आणि ते उत्तर आपल्याला त्यामध्ये शोधून लिहायचे आहेत 5 मार्कासाठी. प्रश्न 5वा जो आहे टिपा लिहा. 5 पैकी 3 टिपा आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. प्रत्येक टिप जी आहे ती 4 मार्कासाठी म्हणजे 12 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी आपल्याला जो प्रश्न दिला जातोय तो एक उतारा दिला जातोय 6वा अ आणि त्यावर आधारित त्या उतार्यामध्येच प्रश्नाची उत्तर सापडतील असे 4 प्रश्न विचारले जातील. त्याला 4 मार्क आहेत. प्रश्न 6वा आ आकृत्या काढून नावे द्या. या ठिकाणी आपल्याला 3 आकृत्या दिल्या जातील, त्यापैकी कोणत्याही 2 आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत, त्याच्यासाठी आहेत 4 मार्क. आणि प्रश्न 7वा शेवटचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा सविस्तर. 8 मार्कासाठी प्रश्न आहे. 2 प्रश्न दिले जातील, एक कोणताही प्रश्न लिहायचा आहे. तर या पद्धतीने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्हाला पाहायला मिळते. तर चला आपण थोडंसं पुढे जाऊया. या प्रश्नपत्रिकेमधील असे कोणते प्रश्न आहेत की ते प्रश्न आपल्याला विशेष लक्ष द्यायचे, टार्गेट करायचे. यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ, ब, क आणि ड असे 4 प्रश्न 20 गुणांसाठी प्रश्न आहे. यासाठी 28 मिनिटांमध्ये हा प्रश्न तुमचा कव्हर झाला पाहिजे 3 तासाच्या वेळेमध्ये. यानंतर प्रश्न चौथा अ आणि ब हे 2 प्रश्न आहेत. अगदी ऑब्जेक्टिव्ह कौशल्यावर आधारित असलेले प्रश्न आहेत. 6 आणि 5 11 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये 10 आणि 10 अशी 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला उत्तर पत्रिकेत लिहायचं आहे. आणि प्रश्न 6वा आ पुढील उतारा वाचन करून आणि आकृत्या काढून आपल्याला तो प्रश्न पूर्ण करायचा आहे. याच्यासाठी आहे 8 मार्क, 4 आणि 4 8 आणि 20 मिनिट. एकंदरीत विचार केला तर हे जे 3 प्रश्न आहेत, प्रश्न पहिला, चौथा आणि 6वा, हे जे 3 प्रश्न आहेत हे 3 प्रश्न म्हणजे तुमच्या उत्तर पत्रिकेमधले 39 मार्क. आणि कालावधीचा 3 तासातल्या वेळेचा जर विचार केला तर फक्त 68 मिनिट, म्हणजे 1 तासामध्ये तुमची 50% उत्तर पत्रिका सोडून होते आणि ते सगळे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आणि कौशल्यावर आधारित म्हणजे परफेक्ट मार्क मिळवून देणारे हे सगळे प्रश्न आहेत. यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जो प्रश्नपत्रिका काढणार आहे त्यामध्ये जे प्रकरण आहेत इयत्ता 11वी मध्ये जे हे 9 प्रकरण आपल्याला दिसतात, हे 9 प्रकरण आणि या 9 प्रकरणामध्ये आपल्याला महाराष्ट्र बोर्डाने
जे गुण दिलेले आहेत ते गुण आणि विकल्पासह गुण असे गुण आपण पाहूया. भू हालचाली 9 गुणांसाठी हा प्रकरण आहे आणि विकल्पासह 13 गुण. हे कशासाठी पाहायचंय तर हेच जे गुण आहेत ते आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहे आणि याच गुणांवर आधारित आपण संविधान तक्ता देखील तयार केलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं विचारली जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला एक संविधान तक्ता दाखवतोय, त्यापेक्षा वेगळा संविधान तक्ता असू शकतो. ज्या त्या आपल्या भूगोल प्राध्यापकांनी तयार केलेला संविधान तक्ता हा वेगळा सुद्धा असू शकतो, परंतु जे तुम्हाला प्रकरणासाठी दिलेले मार्क आहेत आणि विकल्पासह मार्क आहेत ते त्या संविधान तक्त्यामध्ये तेवढेच असणार आहे. 1 ते 9 प्रकरण गुण आहेत 80 आणि विकल्पासहचा विचार केला तर गुण आहेत 112 गुण. असे आपल्याला गुणांची विभागणी या ठिकाणी झालेली दिसते. आता पाहूया आपण संविधान तक्ता. हा आहे संविधान तक्ता. या संविधान तक्त्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक प्रकरण, त्यानंतर त्या प्रश्न आणि एकूण विकल्पासह गुण असा जर विचार केला तर त्या तंतोतंत जुळणी झालेली आहे आणि हेच जुळणी करून आपण त्यावर आधारित प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर चला आपण प्रश्नपत्रिकेकडे येऊया. 80 गुणांची प्रश्नपत्रिका बोर्डाच्या धर्तीवर आधारित अशीच प्रश्नपत्रिका मी तयार केलेली आहे. या ठिकाणी जशी 12वी बोर्डाला प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज आहे तसंच प्रश्नपत्रिकेचं पेज या ठिकाणी घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळं असू शकतं, तुमच्या शाळेचं नाव वर असू शकतं. या ठिकाणी तुम्हाला आतापासूनच बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असावी हे माहित होण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि काही सूचना असतात. 12वीला पण अशाच सूचना असणार आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, रंगीत पेन्सिलचा वापर करा, आकृत्यांचा वापर करा, टेन्सिलचा वापर करा, जी पुरवणी दिलेली आहे ती उत्तरपत्रिकेला जोडा, तुम्हाला एक सेपरेट पुरवणी दिली जाते ती म्हणजे नकाशाची. अशा अनेक सूचना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर चला आता आपण जे प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेकडे येऊ. यामध्ये जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका जर पाहिलं तर आपल्याला असं सांगता येईल की ही सगळी प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी इयत्ता 11वीच्या परीक्षेसाठी महत्वाची प्रश्नपत्रिका ठरणार आहे. यामध्ये प्रश्न पहिला साखळी पूर्ण करा. जो आपल्याला प्रश्न पहिला 1 ते 10 पर्याय दिलेले आहेत त्यातले कुठलेही 4 तुम्हाला विचारले जातील. या ठिकाणी मी प्रश्न पहिला घेतलेला आहे साखळी पूर्ण करा. अ, ब आणि क असे 3 घटक आहेत. प्रश्न पहिल्यातला ब 5 मार्कासाठी आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा एक प्रश्न घेतलेला आहे. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने टिंबटिंब विदारण घडून येते. रासायनिक, जैविक, कायिक आणि जलीय. पाहता क्षणी आपल्याला उत्तर लगेच त्याचं सांगता येईल की वाळवंटी प्रदेश म्हणले की कायिक विदारण असे प्रश्न घेतलेले आहेत. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला क अचूक सहसंबंध ओळखा. 5 प्रश्न आणि 5 दिले जातील 5 मार्कासाठी. यानंतर हे 5 प्रश्न झालेले आहेत. यानंतर प्रश्न पहिल्यातला ड पुढील विधान दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्ण करून आपल्याला परत लिहायचे आहे. त्याच्यासाठी आहेत 5 मार्क. आता पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे, अचूक गट ओळखा. 4 गट दिलेले आहेत, 1 2 3 आणि 4 असे 4 गट दिलेले आहेत आणि या 4 गटामध्ये आपल्याला काय करायचंय, एक गट असा आहे की तो अगदी तंतोतंत बरोबर आहे, अचूक आहे आणि तो जो गट आहे तो गट आपल्याला शोधायचा आहे आणि तो उत्तर फक्त उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. प्रश्न दुसरा, चुकीचा घटक ओळखा. जो 4 पर्यायातला एक चुकीचा घटक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, खडकांचे प्रकार दिलेले आहेत आणि एक चुकीचा खडकांचा प्रकार दिलेला आहे तो ओळखायचा आहे. एक रिकामी जागा भरायला सांगितलेली आहे, 2 रिकामी जागा, एक चुकी बरोबर असे तुम्हाला विधानांची पूर्ती करण्यासाठी प्रश्न येईल. हा झाला पहिला प्रश्न 20 मार्कासाठी संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा. प्रश्न दुसरा आहे भौगोलिक कारणे लिहा. 6 पैकी 4 लिहायचे, 12 मार्कासाठी आहेत. या ठिकाणी तुम्हाला हे 6 कारणे दिले जातील, यापैकी आपल्याला 4 कोणतेही लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा. या ठिकाणी 5 फरक स्पष्ट करायचे दिलेले आहेत. आपल्याला काय करायचे, यातले कोणतेही 3 निवडायचे आहेत आणि 3च उत्तर लिहायचे आहेत. यानंतर प्रश्न चौथा अ, एक तुम्हाला जगाचा नकाशा दिला जातो आणि त्या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला रंगीत पेन्सिलचा वापर करून हे 8 घटक दाखवायचे. इथं 6 नाही, 8च्या 8 आपण दाखवूया. एखादा चुकला अनावधानाने जर काही झाली गडबड तर आपल्याला तो त्याचे मार्क कमी होऊ नयेत म्हणून आपण इथं 8च्या 8 घटक दाखवणार. त्यातलाच ब प्रश्न, एक नकाशा, एक आकृती, कोणताही प्रकारचा प्रश्न देऊन त्याच्यावरती एक 5 प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला ते उत्तर लिहायचे आहेत. या पद्धतीने आपल्याला एक आलेख दिला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील आणि उत्तर लिहायचे. यानंतर टिपा लिहायचा प्रश्न.
गुरुत्वीय बल आणि मातलोट असे आपल्याला टिपा दिल्या जातील 5, त्यापैकी कोणतेही 3 लिहायचे आहेत. 12 मार्कासाठी आहेत. आकस्मिक पूर, सागरी पर्यटन, सागरातील खनिजांची विपुलता, मानव निर्मित जी आपत्ती आहे प्रकरण 9 मधलं ते विचारले जाते. आणि प्रश्न 6वा अ एक उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्या उतार्यामध्ये सगळे त्याचे उत्तर असतील असा हा प्रश्न आहे. आणि आकृत्या काढून नावे द्या 3 पैकी 2, 4 मार्कासाठी. आणि प्रश्न 7वा सविस्तर उत्तर लिहा 2 पैकी 1, 8 मार्कासाठी. या ठिकाणी 2 प्रश्न दिले, त्यापैकी आपल्याला एक निवडून लिहायचा आहे. या दोन्ही प्रश्न सोपे आहेत. या पद्धतीने तुम्हाला संविधान तक्त्यावर आधारित ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आज तुमचं देत आहे. त्याचबरोबर ही जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेची उत्तर पत्रिका, एक आदर्श उत्तर पत्रिका याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला आपण उत्तर पत्रिकेकडे येऊया. जी उत्तर पत्रिका आहे ती उत्तर पत्रिका, एक उत्तर पत्रिका कशी असते ती आपण पाहूया. तर या ठिकाणी तुमचं पहिलं पेज असेल, पहिल्या पेजवर तुमची माहिती असेल, दुसऱ्या पेज सूचनाच असेल, तिसऱ्या पेज पासून तुम्ही लिहायला सुरुवात करणार आहे. आणि त्या पेजवर लिहित असताना मग तुम्हाला या उत्तर पत्रिकेत फक्त आणि फक्त केवळ उत्तरांचा उल्लेख करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास किती केलाय यापेक्षा केलेला अभ्यास तुम्ही किती प्रभावीपणे 3 तासात उत्तर पत्रिकेमध्ये सादर करताय याला आपल्याला सगळ्यात जास्त महत्व आणि मार्क आहे. आणि म्हणून आपली उत्तर पत्रिका ही अतिशय व्यवस्थित, सुटसुटीत, साधी आणि अतिशय आकर्षक असावी की जेणेकरून आपल्याला मार्क मिळतील. यासाठी मग शब्दांना अधोरेखित करणे, अशा अनेक गोष्टींचा वापर तुम्ही यामध्ये करायचा आहे. आणि उत्तर पत्रिका लिहित असताना आपल्याला फक्त काळ्या आणि निळ्या या 2च कलरच्या पेनचा वापर करायचा आहे. आकृती काढण्यासाठी कलरचा वापर करायचा, लिहिण्यासाठी नाही. प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पेजवर आला पाहिजे. मुख्य नवीन प्रश्न नवीन पेजवर, उपप्रश्न एका पेजवर आले तरी चालतील. या काही सूचनांचं काटेकोर पालन आपल्याला पहिल्यापासूनच करायचं आहे. उत्तर पत्रिकेमध्ये साखळी पूर्ण करा. अ घटक त्याचं उत्तर ब घटकामध्ये लिहिलेलं आहे. इथं फक्त उत्तरांचा उल्लेख आहे. अ आणि ब घटकांचा उत्तर क घटकामध्ये आलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच याला म्हणायचं साखळी पूर्ण करा. या पद्धतीने तुम्ही फक्त आणि फक्त उत्तरांचा उल्लेख करा. जिथं क्यू लिहिलंय तिथं कुठल्याही प्रकारचं मार्किंग करू नका, तुम्ही लिहू नका. चौकोन बॉक्स मध्ये पहिला प्रश्न, त्यातला अ. प्रश्नही लिहायची आवश्यकता नाही. तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी प्रश्नांचा उल्लेख केलेला आहे. इथं प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. प्रश्न पहिला अ आणि उत्तर एवढंच लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न पहिला ब आणि उत्तर, आणि केवळ उत्तरांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने कायिक विदारण आढळते, अशा अनेक उत्तरांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला वेळ आणि त्या वेळेच्या मध्येच तुमची उत्तर पत्रिका ही पूर्ण होईल. यानंतर जी एका पेजवर तुमचे 1 आणि 2 असे प्रश्न बसतील किंवा काही वेळेस तिसराही प्रश्न बसेल तर अ, ब आणि क सुद्धा प्रश्न तुम्ही लिहिला तरी चालेल. यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न पहिल्यातला क आणि ड असं तुमचं एका पेजवर येईल. म्हणजे प्रश्न उत्तर पत्रिकेतील पेज क्रमांक 3 आणि 4 वर हे दोन्ही प्रश्न बसतील. सहसंबंध ओळखा, केवळ उत्तरांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. प्रश्न पहिल्यातला ड ज आपल्याला सूचनेप्रमाणे, सांगितलेल्या सूचनेप्रमाणे काय करायचंय, विधानपूर्ती करायची. अचूक गट ओळखा, फक्त गट जो आहे तो लिहायचा आहे. चुकीचा गट ओळखा, मिश्र खडक हा त्यातला प्रकार नाही. वारेचे कार्य कुठे प्रभावी असते, तर वाळवंटी प्रदेशात प्रभावी असते. असे प्रश्नांची उत्तरांचा उल्लेख या ठिकाणी उत्तर पत्रिकेमध्ये करायचा आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे येऊया. प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आहे कारणे लिहा. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की नवीन पेजवर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. मुख्य नवीन पेजवर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. कारण लिहा, प्रश्नातून चौकोनात लिहा. आणि प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही आणि कारणही त्याचं प्रश्न लिहायची आवश्यकता नाही. केवळ आणि केवळ उत्तरांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. आणि महत्वाच्या शब्दांना पेन्सिलने अधोरेखित करायची, काळ्या पेन्सिल. या ठिकाणी भूपृष्ठीय लहरी, भूकंप छायाचा प्रदेश नसतो हा प्रश्न आहे. मग आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं 3 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 रोमन संख्येतले बरोबर असलेले क्रमांक लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपल्याला 3 मार्क मिळतील. लक्षात ठेवायचं की 3 मार्काच्या प्रश्नाला 3 मुद्द्यांचं
वर्णन उल्लेख या ठिकाणी उत्तरामध्येच होणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे, मालदीव जे बेट आहे ते भविष्यात नकाशातून नाहीसे होण्याची शक्यता आहे. त्याची कारण आपल्याला लिहायचे, 3च कारण लिहायचे. या ठिकाणी 4-5 कारण घेतलेले असले तरी त्यातली बरोबर 3 कारण तुम्हाला या ठिकाणी उल्लेख उत्तरपत्रिकेमध्ये करायचा आहे. एका पेजवर साधारणतः 2 कारण बसतात, पुढच्या पेजवर 2 कारण बसले तरी चालतील. असे 4 कारणांचा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आपल्याला 4 कारण 12 मार्कासाठी पूर्ण होतील, असं तुम्हाला हे लिहिता येईल. गंगा व ब्रह्मपुत्रा नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. ही संपूर्ण उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आहे जी ती संविधान तक्त्याप्रमाणेच आहे. उत्तर लिहिण्याची पद्धत देखील तुमची तशीच असावी की जेणेकरून आपल्याला मार्क भरपूर मिळतील. यानंतर फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे. एका पेजवर एक फरक स्पष्ट करा किंवा 2, 1.5, 2 पर्यंत बसू शकतात. प्रश्न लिहिण्याची परत आवश्यकता नाही. चौकोन बॉक्स मध्ये फक्त प्रश्नांचा उल्लेख करा आणि उत्तर लिहायला सुरुवात करा. या पद्धतीने 2 भागामध्ये तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. या 2 भागामध्ये उत्तर लिहून तुम्हाला त्यातले रोमन संख्येतले 3 क्रमांक लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे 3 मार्कासाठी एक फरक स्पष्ट करायचा प्रश्न आहे. म्हणजे मंद हालचालीमध्ये 3 क्रमांक आणि शीघ्र हालचालीमधले असे 3, असे 6 क्रमांक या ठिकाणी आले पाहिजेत. 3 आणि 3 म्हणजे 3च क्रमांक झाले. 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पाचवा का आपण फरक स्पष्ट करायचा घेतलाय प्रश्न तिसऱ्यातलाच पाचवा, कायिक वितरण आणि रासायनिक वितरण. याच पद्धतीने तुम्ही उत्तर घ्या. त्यानंतर नवीन प्रश्न परत नवीन पेजवर घ्या. प्रश्न 4था आहे हा, तिसरा झाले पण प्रश्न 4था आहे. या पद्धतीने तुम्हाला काय दिलं जाईल, एक पूर्ण सप्लिमेंट दिले जाईल. अगदी बोर्डाला सुद्धा याच पद्धतीने येणार आहे. प्रश्न आपण तिथं 4 लिहायचा आहे. 4था एका पेजवर आपल्याला सांकेतिक चिन्हासाठी सूची दिली जाईल आणि दुसऱ्या पेजवर नकाशा दिला जाईल आणि आपण हा नकाशा भरायचा आहे. प्रत्यक्ष येऊया आपण. तो 2 पेज आहे, एक पेजवर आपल्याला कसं दिसतं ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा 4था प्रश्न आहे. तो या पद्धतीने सूची भरलेली आप तुम्हाला दिसतील. ही सूची भरत असताना काही गोष्टींचं या ठिकाणी काटेकोर पालन करायचं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिकेतला जो पहिला प्रश्न आहे, 4था मधला पहिला, इंडोनेशिया, जर तिथं पहिला असेल तर आपल्या सूचीमध्ये देखील प्रश्न पहिल्याच आला पाहिजे. सांकेतिक चिन्ह जे आपण कलरचा वापर केला तेच नकाशात आला पाहिजे. आपण थोडंसं बघूया. या ठिकाणी दिसतोय हा नकाशा आणि या नकाशात वापरलेला तो कलर. या ठिकाणी दिसतोय की तो एक इंडोनेशियाचा घटक आणि तिथं क्रमांक 1 लिहिलेला आहे, इंडोनेशिया दिलेला आहे. बघा प्रश्नपत्रिकेमध्ये क्रमांक 1 इंडोनेशिया दाखवा आहे. सूचीमध्ये आपण घेतलेला काय आहे, इंडोनेशियाचा आहे आणि या सूचीमध्ये दिसतंय बघा इंडोनेशियाचा आहे आणि नकाशात पण इंडोनेशियाचा. या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं पूर्ण करायची आहेत. 2 क्रमांक आहे जपान. जपानमध्ये आपण दाखवलेला आहे की या पलीकडच्या साईडला जपान आहे. यानंतर 3 क्रमांकाला मुंबई आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे. भारतामध्ये मुंबईचा उल्लेख आपण केलेला आहे. यानंतर 4 क्रमांकाला आहे चिली आणि रशिया. आपण या ठिकाणी बघतोय की हे 2 प्रदेश आपल्याला विचारलेले. एक आहे वरच्या साईडला आशिया खंडातला रशिया आणि इकडे आहे दक्षिण अमेरिकेतला चिली. असे घटक दाखवलेले आहे. रंगांचा वापर आणि तोच रंग सूचीमध्ये क्रमांकही तोच असणं गरजेचं आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. आता प्रश्न 4था ब आपण पाहूया. प्रश्न 4था ब काय दिलेला होता आपल्याला, की एक आलेख दिलेला होता आणि आलेखावर आधारित प्रश्न विचारलेले. मी इथं प्रश्न मुद्दाम घेतलेले, परंतु उत्तर पत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर लिहित असताना प्रश्नांचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या माहितीसाठी मी प्रश्न परत घेतलेले. कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही. त्या आलेखामध्ये पहिलं तर आपल्याला असं दिसतंय की या नकाशात जे घटक दाखवलेला आहे तो सगळ्याच ठिकाणी पावसाचा उल्लेख आलेला आहे. असा कोणताच महिना नाही की त्यात पाऊस पडलेला आहे, म्हणून सर्वच महिन्यात पाऊस पडलेला आहे आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला 5च्या 5 प्रश्नांची केवळ उत्तरांचा उल्लेख उत्तर पत्रिकेमध्ये करणं गरजेचं आहे. यानंतर प्रश्न 4था, त्यानंतर प्रश्न 5वा टिपा, सॉरी 4 झालेले, हा प्रश्न 5वा आहे. टिपा लिहा. गुरुत्वीय बल 3 पैकी तुम्हाला टिपा 5 पैकी 3 टिपा लिहायच्या आहेत. हे गुरुत्वीय बल प्रश्न 4था, त्याची आकृती काढलेली आहे. हे एक टिप झाली. आता प्रश्न 5व्यातले दुसरी टिप आपण घेऊया. विशेष आर्थिक विभाग ही दुसरी टिप आपण घेतलेली आहे. त्या दुसरी टिपीचा उल्लेख इथं आलेला आहे. प्रश्न 5वा ह्या टिपा लिहा 5 पैकी 3 आणि 2 टिपा झाल्या. टिपामध्ये तुम्ही या पद्धतीने आकृतींचा वापर केला तरी चालेल. आणि त्यानंतर प्रश्न 5व्यातली तिसरी टिप जी आहे की सागरी खनिजांची विपुलता, ही
आपण तिसरी टिप्पणचा उल्लेख या ठिकाणी करत आहोत. महत्वाच्या शब्दांना अधोरेखित केलं तर उत्तम. असे 5वा प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतो. यानंतर प्रश्न 6वा एक उतारा दिलेला होता आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची होती. अतिशय सोपं आहे, प्रश्न लिहून टाका. मी तुमच्या माहितीसाठी इथं प्रश्न घेतलेले. प्रश्न 6वा चौकोन मध्ये लिहा आणि उत्तर लिहायला सुरुवात करा. प्रश्न लिहायची आवश्यकता नाहीये. 4 प्रश्नांची उत्तर लिहिली की 4 मार्क मिळणार आहेत तुम्हाला. प्रश्न 4था एक सप्लिमेंट वर येतोय आणि एक उत्तर पत्रिकेत येतोय. प्रश्न 4था नकाशाचा आहे तो आपल्याला मुख्य उत्तर पत्रिकेत सोडवायचा नाही, त्याची नोंद करायची नाही. केवळ आणि केवळ सप्लिमेंट जी दिलेली आहे नकाशात त्यावरच लिहायचा. 5वा तर सेपरेट आहे. 6वा मुख्य उत्तर पत्रिकेत लिहा. त्यातला ब आकृत्या काढायच्या. इथं मात्र तुम्हाला कलरचा वापर केला तरीही चालेल. 6वा 2-3 आकृत्या विचारलेल्या होत्या. 2 आकृत्यांचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. गट पर्वतची आकृती आहे, कलरचा वापर करा. आणि खंड विखंड या ठिकाणी तुम्ही कलरचा वापर करू शकता. नावं द्या, तुम्हाला पैकीच्या पैकी 2 पैकी 2 मार्क मिळतील. आणि प्रश्न 7वा जे तुम्हाला 2 प्रश्न दिलेले होते त्यातला आपण एक प्रश्न घेतलेला आहे. जागतिक वाळवंटी प्रदेशातला जे वर्णन आहे, जीवसहतीचं वळवंट, ओसाड वाळवंटी जीवसहतीचं जे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण होतं तो घेतलेला आहे. अक्षवृत्तीय विस्तार म्हणूया. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये पैकीच्या पैकी मार्क म्हणजे 8 पैकी 8 मार्क मिळवण्यासाठी काय करायचंय तर तुम्हाला या पद्धतीने नकाशा स्टेन्सिलचा वापर करून नकाशा काढता आले तर उत्तमच गोष्ट आहे. शक्यतो तो काढा. आणि हा भाग कुठं आहे 20 अंश ते 30 अंश याच्या दरम्यानचा जो पट्टा आहे त्यामध्ये तो दाखवायचा आहे. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतो. तुम्हाला याही पुढे जाऊन जर या वाळवंटी प्रदेशांची नावं जर माहित असतील तर तेही उल्लेख तुम्ही केला तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. यानंतर वनस्पती जीवन दुसरं स्थान मध्ये वनस्पती जीवन प्रश्न 7व्यातला आपण दुसरा सोडवतोय. वनस्पती जीवन कसं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला होता प्राणी जीवन. या ठिकाणी तुम्ही प्राणी जीवन या पद्धतीने लिहू शकताय. प्राण्यामध्ये पक्षी कोणते आहेत, त्यानंतर उंट घोटपर असे प्राणी वेगवेगळे कोणते आहेत आणि मानवी जीवन कसं आहे. अतिशय खडतर स्वरूपाचं मानवी जीवन या वाळवंटी प्रदेशात असलेलं आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीने आपल्याला हा 7वा प्रश्न देखील पूर्ण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून माझ्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आणि माझे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा. आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.